अर्धापूर येथे धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार रेणुकादास देवनीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, संचालक निळकंठराव मदने, माजी सभापती व्यंकटराव साखरे, अभियंता अशोक काळे, शहर प्रमुख सचिन येवले, एन.डी. कानोडे, हरी बारसे, तुकाराम साखरे, ज्ञानदीप साखरे, अशोक कानोडे, संजय साखरे, अमृत खोंडे, पांडुरंग मदने, प्रसाद हापगुंडे, सचिन बारसे, अजय बारसे, हरी कानोडे, नागेश आव्हाड, शिवप्रसाद दाळपुसे, राजू कानोडे, अजिंक्य काकडे, देवीराज कानोडे, गणराज साखरे, चिमनाजी दळवे, विनायक भिसे, बाळासाहेब बारसे, माधव बारसे आदी उपस्थित होते। धनगर समाजाला अनुसूचित जमाती व एसटी आरक्षण त्वरित मिळावे या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरीक्षक वेद पाठक, जमादार भीमराव राठोड, पोलीस नाईक महेंद्र डांगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी राज्य शासनाला ते निवेदन पाठवून आमच्या जी मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात ही विनंती आम्ही या निवेदनाद्वारे राज्य सरकारला, केंद्र सरकारला करत आहोत। पहिल्या प्रथम पंढरपूरमध्ये जे मल्हार वाघ उपोषणाला बसले त्या मल्हार वाघांना अर्धापूर शहर आणि अर्धापूर तालुक्याच्या वतीने पहिल्या प्रथम त्यांच्या जे उपोषणाला आपण जाहीर पाठिंबा देऊ। आणि आजचं जे उपोषण, आजचं जे आंदोलन आहे ते खरं म्हणजे त्यांनी सुरुवात केली। कारण आपण जर बघितलं तर आपण गेल्या 20 वर्षापासून ते 25 वर्षापासून सतत आंदोलन करत आहोत। ते आंदोलन करत करत आपल्याला कुठे यश मिळते। त्या आंदोलनाचं यश असं झालं की काही ठिकाणी आपल्याला एसटीच्या जे योजना आहेत, जे आदिवासी समाजाला एसटी मार्फत जे योजना लागू होतात ते योजना आपल्याला काही लागू झालेल्या आहेत। ते योजना सुद्धा आपण त्या मार्फत आपण सगळ्यांनी त्या योजना नाही तर आम्हाला आरक्षण पाहिजे या पद्धतीने आमचं निवेदन आहे। आणि आम्ही राज्य शासनाला या ठिकाणी निवेदनाद्वारे ताकीद करतो की हे आम्ही खूप आमचा गरीब समाज आहे, भटका समाज आहे, या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन जरी करीत नसलो तरी आमच्या याची सीमा आपण पाहू नये। कारण की आम्ही जर 20 वर्षापासून आंदोलन करत असाल तर त्याचं कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या आंदोलनामार्फत आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे।